निराला बाजार नागेश्वरवाडी रोडवरील 400 मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनवरती वॉल टाकण्यासाठी राजकीय दबावाचा वापर करून नागेश्वरवाडी सुंदरनगर स्वतंत्र सैनिक कॉलनी भागामध्ये टप्प्याटप्प्याने सकाळी 4 ते 6 वेळेमध्ये पाणी येते। सदरील पाण्याचे वेळ कमी करून घेण्यासाठी तिथे बॉल टाकण्याचा दबाव टाकण्यात येत आहे। सदरील बॉल टाकण्याच्या कामास कायमस्वरूपी स्थगिती देण्याकरिता संबंधित परिसरातील नागरिकांनी महापौरांना निवेदन सादर केले। सदरील कामास कायमस्वरूपी स्थगिती न दिल्यास नाईलाजास्तव हजारोच्या संख्येने उपोषणात बसावे लागेल असा इशाराही नागरिकांच्या वतीने यावेळी देण्यात आला। कुठे कुठे समोर बसला प्रश्न असल्यामुळे आम्ही महापौर साहेबांना भेटायला आलो। पूर्ण नागेश्वरवाडीतील महिला आघाडी महापौर साहेबांना भेटण्यासाठी आलेली आहे। काय प्रकार झाला? आपल्याबरोबर आपल्या प्रभागाच्या नगरसेविका पण आहेत, काय विषय काय होता? जो पाणी जो समर्थनगर मध्ये जो वाल टाकलेला आहे तो निराला बाजारला, तो बंद करण्याचा यांचा कट आहे, त्याच्यामुळे हा महिला सगळ्या जमलेल्या आहेत। तो वाल बंद केला तर तुमच्या एरियाला काय परिणाम होतो? पाणी कमी येईल आणि पाणीच येणार नाही जास्त। अगोदरच पाणी फोर्स कमी येईल आणि पाणी तो जर वाल बंद केला तर आमच्या नागेश्वरवाडीला पाणी येणार नाही। अगोदरच कमी दाबाने पाणी येते। तो जर कमी केला, तो जर वाल बंद केला तर आमच्या नागेश्वरवाडीतील कमी दाबाने पाणी येईल किंवा पाणीच येणार नाही। अगोदरच त्या भागामध्ये पाणी कमीच येते। सकाळी तुम्हाला पोलिसांनी सांगितलं वाल बदलताय? नाही, आम्हाला कळालं नव्हतं। महापालिकेचे अधिकारी आले होते, आदेश त्यांना दिले होते की तो वाल जाऊन बंद करा, नागेश्वरवाडीतला तिथं जाणारा पाण्याचा वाल बंद करा म्हणून आम्हाला। आपण स्वतः त्या प्रभागाच्या नगरसेविका आहेत, काय विषय झाला होता? समर्थनगर नागेश्वरवाडी आणि औरंगपुरा एसबी कॉलनी एकच जलवाहिनी आहे पाण्यासाठी। आणि तिथे वारंवार निराला बाजारवर असं म्हणणं की तिथं पाण्याचा वॉल बसवायचा आणि नागेश्वरवाडीचं पाणी कमी करायचं। मला एवढं सांगायचं की शहरामध्ये असा कोणताच भाग नाही की तिथं 2 तासामध्ये सर्वांचं पाणी होतं आणि एक समान पाणी हे कोणालाच मिळत नाही, शहरामध्येच मिळत नाही तर प्रभागातली तर वेगळी गोष्ट आहे। आणि प्रत्येक ठिकाणी टप्प्याटप्प्याने पाणी जातं, म्हणायला दिवसभर असतं परंतु काहींना 6 वाजता येतं, काहींना 10 वाजता येतं, कोणाला 12 वाजता येतं, कोणाला 4 वाजता येतं। मग नागेश्वरवाडीमध्ये निराला बाजारवर वॉल बसवण्याचा घाट कशासाठी करतात? मला एवढं सांगायचं की ज्या नागरिकांना पाणी येत नाही ना त्यांनी आमच्याशी संपर्क करा ना। ज्या नागरिकांना पाणी येत नाही त्यांनी संपर्क केला असता आम्ही त्यावर पाहणी करून त्यांना मुबलक पाणी कसं मिळेल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू ना। परंतु प्रभाग आहे, सभापती आपल्या प्रभागाचे आहेत, महापौरही आपल्या प्रभागाचे आहेत, तरी पण आपल्याला पाण्याचा प्रश्न भेडसावतो। पाण्याचा प्रश्न तर पूर्ण शहरामध्येच आहे, म्हणजे कोणालाच असं मुबलक पाणी येत नाही। एक तर पाणी 8 दिवसांनी येतं आणि त्याच्यातही पाण्याला प्रेशर नसतं आणि आता तर मोटर लावल्याशिवाय कोणालाच पाणी मिळत नाही आणि एक समान पाणी कोणालाच मिळत नाही। मग बॉल कशासाठी टाकायचा आणि कोणाच्या सांगण्यावरून टाकायचा? कर्मचारी काम करण्यासाठी आले होते, त्यांच्याकडे काही आदेश वगैरे होते ते मला माहित नाही, पण मी तिथं बॉल टाकून दिला नाही नागरिकांच्या तक्रारीनुसार, कारण नागरिकांना आजही पाणी मिळत नाही तिथं। महापौरांची आपली काही चर्चा झाली काही? नाही, अजून तरी झालेली नाहीये, पण आता आम्ही निवेदन देणार आहे। साहेब वाळ टाकायचा नाही तिथं फक्त बस, आणि वाळा आम्ही जर टाकला तिथं महानगरपालिकेनं आम्ही सगळे आपण